झी 24 तास एक पाऊल पुढे. पूर्वीच्या काळी खूप चांगले डॉक्टर्स सरकारी सेवेमध्ये यायचे. डॉक्टर जी.एम. फडक्यांचं उदाहरण आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ हा अशा सरकारी रुग्णालयात सर्जरी करण्यात घालवला. परंतु अलीकडच्या काळातले कोणतेही चांगले डॉक्टर्स मानद सर्जन म्हणून सुद्धा या सेवेत येऊ इच्छित नाहीत. अनेक पदं सर रिकामी आहेत. काय सांगाल या अवस्थेविषयी? कोण जबाबदार आहे? 2-3 अगदी प्रामाणिकपणे उत्तर देतो. ह्याच्यात झाले काय, खरं तर मानद व्यवस्था आम्ही पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतो. महानगरपालिकेमध्ये आम्ही तशा नियुक्त्याही करतो. एक तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं मानद डॉक्टरांना शिक्षक म्हणून मान्यता पुन्हा एकदा देण्याची गरज आहे, जे मधल्या काळामध्ये थांबलं. म्हणजे एक पॉलिसी इश्यू आहे. असं आहे, देर कॅन बी अ गुड फुल टायमर, देर कॅन बी अन एक्सलंट ऑनररी अँड व्हाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू. त्याच्यामुळे उत्तम शिक्षक हा व्यक्ती असतो, तो मानद आहे का पूर्ण वेळ पगारी आहे ह्याच्यात फारसं न पडता त्यांनाही आपण शिक्षक म्हणून सन्मान द्यायला पाहिजे. कारण मी केईएम मध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती करू शकतो, शिक्षके बिगर नियुक्ती होऊ शकत नाही. ह्या शासकीय संस्थांच्या अडचणी आहेत. पण मला असं वाटतं की वारं पुन्हा एकदा पूर्वीच्या दिशेनं हळूहळू का होईना वाहत आहे. डॉक्टर श्रीराम नेने यांची आपली भेट झाली होती आणि माधुरी दीक्षित यांचे पती आपल्या सरकारी रुग्णालयाच्या सेवेत येत आहेत. नाही, डॉक्टर नेने आले होते हे अगदी सत्य आहे. खरं तर ही 2 डॉक्टरांच्या मधली भेट होती. त्याच्यामध्ये श्रीमती दीक्षितांचा कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता. डॉक्टर नेनेंच्या काही संकल्पना आहेत. त्यांनी अनेक वर्ष अमेरिकेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना केवळ एका रुग्णालयामध्ये नाही तर भारतीय गरीब रुग्णांना काही चांगल्या प्रकारे वैश्विक दर्जाची देता येते का सेवा, या दृष्टीनं ते विचार करत होते. ते स्वतः एक उत्तम कार्डियक सर्जन आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की मला तुमचा विभाग बघायचा आहे, की ज्या विभागामध्ये 600 रुग्णांची वेटिंग लिस्ट लागते म्हणजे काय. तर म्हणून ते आले. जवळजवळ 2-2.5 तास त्यांनी विभागांमध्ये त्यांनी फेरी मारली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि अर्थातच त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला कोणत्या स्वरूपामध्ये माझ्या सेवा इथं द्यायला आवडतील. मुद्दा असा आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन होणं काउन्सिलकडे, ह्या सगळ्या गोष्टी अजून व्हायच्या आहेत. पण एक चांगला ट्रेंड यातून निर्माण होईल, एक चांगली प्रसिद्धी यातून निर्माण होईल. लिव्हरपूल कॉलेजमधला इंग्लंडमधलं ते जे हॉस्पिटल होतं तिथे तुम्ही शस्त्रक्रियेच्या शिक्षणाच्या संदर्भात गेलेला होतात. त्यातले अनुभव काय होते? एक फार हृदय अनुभव आहे. मी कृष्णवर्णीय, तेव्हा एक छान गोरा गोमटा मुलगा आल्यावरती त्याची शस्त्रक्रिया रात्री करणं गरजेचं होतं. मी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की मला ह्याला रात्री करावा लागेल आणि रात्री वरिष्ठ मंडळी यायची नाहीत. ती म्हणायची नाही, यू आर एबल टू डू इट, यू कॅन डू इट. तर त्या पित्यानं कृष्णवर्णीयाकडून शस्त्रक्रिया करून घ्यायला नकार दिला. काही हरकत नाही म्हटलं. मी म्हटलं मी माझ्या साहेबांना कळवतो, फक्त शस्त्रक्रिया होणं गरजेचं आहे. साहेबांना कळवलं, हा असा फेस प्रसंग आहे, ही मेरिट्स अ सर्जरी अँड इट नीड्स टू बी डन, वी कांट वेट टिल टुमॉरो. ताबडतोब करायची गरज आहे. साहेब म्हणला मी येतो. साहेब आला आणि त्यानं त्या मुलाच्या वडिलांना सांगितलं, केवळ तू म्हणलायस म्हणून मी आलो आहे, पण सर्जरी मिस्टर ओक, तिथे मिस्टर म्हणायचे, मिस्टर ओकच करतील, मी फक्त मागे उभा राहणार आहे. आणि ती मीच केली. हे सगळं झाल्यानंतर तो जेव्हा बाळ बरा होऊन घरी गेला तेव्हा त्याच्या आईनं भला मोठा केक आणि एक सुंदर बाटली, जिचा मला काहीच उपयोग नव्हता. तर हे म्हणजे, आणि ते जे स्नेहसंबंध निर्माण झाले ना, त्यांचा माझ्याशी अजूनही संपर्क आहे त्या कुटुंबाशी. तर अशा घटना घडतात. म्हणजे डॉक्टर संजय ओक यांच्याकडे बोलण्यासारखं पुष्कळ आहे, विचारण्यासारखं माझ्याकडेही पुष्कळ आहे. कारण ते तुमच्या मनातलं आहे, माझ्याही मनातलं आहे. वेळेची मर्यादा मोडून हा एपिसोड मला इथे थांबावा लागतोय. परंतु पुढच्या एपिसोडमध्ये मी त्यांना आणखीन इंटरेस्टिंग प्रश्न विचारणार आहे. जरूर पहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.